म्हणजे माझं बॅकग्राऊंड सॉन्ग गेले 10 वर्ष टिकटिक वाजते डोक्यात आहे. तर हे 10 वर्षांनी दिल में बजी गिटार माझ्या नशिबात आलं. सो इट टेक्स टाइम. माझ्यासाठी बोल्ड या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तुम्ही तुमचा फोकस एकाग्रता तुमची न ढळू देता काम करत राहणं. अशी जी गाणी असतात लिपसिंकवाली किंवा स्टॉर्म फॅन आहे आणि तुम्हाला यू हॅव टू डू अदा आहे वगैरे, हे मी खूप प्रॅक्टिसने शिकले. जनरली सईचं इंट्रोडक्शन करताना बोल्ड बिंदास ब्युटिफुल इज द वर्ड, पण मला असं वाटतं इंटेलिजंट, चार्मिंग, अत्यंत सेन्सिटिव्ह, सेन्सिबल आणि यार प्रचंड धीट अशी एक जर मुलगी असेल तर दॅट इज सई ताम्हणकर. हे सगळे ॲडजेक्टिव्स दे ना मीडियाला. प्लीज गाईज, हा पार्ट तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी पेस्ट करा. थँक्यू. इट इज हाय टाइम की आपण नवीन ॲडजेक्टिव्स काढू. पहिली गोष्ट तर येस, ठीक आहे. आय वॉन्ट टू आस्क यू, बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपण इतकं सगळं काम करत असतो पण लोकांना आपण आधी केलेल्या गोष्टीतच ते इतके रमलेले असतात की ते स्टील फील की ही व्यक्ती म्हणजे हे. डज इट इरिटेट यू? समटाइम्स, नॉट ऑलवेज. कारण मला असं वाटतं की जसं मी म्हणाले की एका व्यक्तीला, म्हणजे माझं बॅकग्राऊंड सॉन्ग गेले 10 वर्ष टिकटिक वाजते डोक्यात आहे. तर हे 10 वर्षांनी दिल में बजी गिटार माझ्या नशिबात आलं. सो इट टेक्स टाइम. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक एक प्रवास असतो, त्या प्रवासाची आपापली वेळ असते. आणि मला असं वाटतं की इट इज ओके. म्हणजे प्रत्येक वेळेला इरिटेट होऊन कसं चालेल, कारण आम्ही जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा आम्ही आम्हाला जज करा हा हे घेऊनच आम्ही उतरलो या क्षेत्रात. त्यामुळे इट इज ओके. पण ही माझी जबाबदारी आहे की हे पुन्हा पुन्हा नव्याने मला शोधणं आणि पुन्हा पुन्हा लोकांना ऑपॉर्च्युनिटीज देणं टू काय म्हणूया फाइंड न्यू ऑब्जेक्टिव्स फॉर मी. ही माझी जबाबदारी आहे. ते मी करत राहीन. मग ते बदलतील नाही बदलतील तो पुढचा भाग आहे. माझ्यासाठी बोल्ड या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण तुम्ही तुमचा फोकस एकाग्रता तुमची न ढळू देता काम करत राहणं इज बिईंग बोल्ड असं मला वाटतं. ब्युटिफुल असणं म्हणजे मला असं वाटतं की आपली एक्सटर्नल ब्युटी कधीतरी पेरिश होणार आहे, तर तुम्ही आतून कसे आहात हे खूप मॅटर करतं आणि ते इट स्टेज फॉर एव्हर. आणि बिंदास म्हणजे मी माझ्या मनाचं खूप ऐकते, माझ्या मनाला कायम खुश ठेवायचा प्रयत्न करते. सो बिंग बिंदास इज लिस्निंग टू माय माइंड असं मला वाटतं. वाव यार, आप मुंबई यार हो. ह्या उत्तरासाठी तर म्हणजे झालेलं आहे माझं. मला सांग सई की आत्ता यु नो वेन वी लुक इट यू राईट नाव, एक खूप कॉन्फिडंट व्यक्ती दिसते आणि असं वाटतं की यू फिगर्ड इट आउट फॉर युअर सेल्फ की काय एक्झॅक्टली कसं करायचं. यू हॅव युअर ओन वे ऑफ वर्किंग. जेव्हा तू नव्याने आली होतीस या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा असे कोणते इन्स्टन्सेस होते ज्याच्या थ्रू तू पहिल्यांदा शिकलेस की अरे चाहे असं असतं का. फॉर एक्झाम्पल फोटोशूट, राईट. आता ओव्हरऑल फोटोशूट हा शब्द ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम करायचं असतं ते, किंवा लग्नात जे होतं ते फोटोशूट. बट यू गाईज हॅव टू डू इट एव्हरी डे आफ्टर एव्हरी आउटफिट, राईट. अशा कोणत्या इंडस्ट्री स्पेसिफिक गोष्टी होत्या ज्या तू पहिल्यांदा शिकलीस आणि डू यू रिमेंबर त्यातले काही किस्से जेव्हा तुला फार नवल वाटलं की अरे ओके असं काय दिस इज डिफरंट. प्रमोशन्स, खूप लोकांना प्रमोशन्सचा कंटाळा येतो किंवा प्रमोशनचा हेक्टिक, पण मला खूप मजा येते कारण तुम्ही खूप लोकांना भेटता, तुम्ही खूप बडबड करता दिवसभर, तुम्हाला फिल्मबद्दल बोलता बोलता अजून 4 गोष्टी लक्षात येतात. कधी कधी मला असंही झालंय की अरे आत्ता कॅरेक्टर सापडला की काय बोलता बोलता. सो असे खूप म्हणजे खूप असे काय म्हणूया फनी इन्सिडेन्सेस पण घडतात. फोटोशूटच्या बाबतीतलं क्रेडिट मी माझ्या स्टायलिस्टला देईन एंटायरली, नेहा चौधरी. कारण नेहानी मला म्हणजे एका प्रकारे मोटिवेट पुश, ती काय मला पुश करत असते म्हणजे बाउंड्रीजच्या बाहेर. म्हणजे ती वाली टीचर आहे. ते स्विमिंगचे टीचर्स असतात ना जे पाण्यात फेकतात आणि म्हणतात पोहा, ती तशी आहे. त्याच्यामुळे मला तिने खूप मदत केली आहे हे सगळं ग्रेसफुली आपलंसं करायला. आणि मला असं रडायला यायचं की आज 4 लुक्स करायचे किंवा आज 5 लुक्स कर. मला असं म्हणजे खूप प्रेशर आणि मनस्थिती छान नाही आणि नको असं वाटायचं. पण आता सगळं बदललंय. मला ते जमतं किंवा मला त्यातले बारकावे, टाईम मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट हे सगळं अवगत झालंय. त्याच्यामुळे मला त्याची मजा येते. आणि अशी जी गाणी असतात लिपसिंकवाली किंवा स्टॉर्म फॅन आहे आणि तुम्हाला यू हॅव टू डू अदा आहे वगैरे, हे मी खूप प्रॅक्टिसने शिकले. मला ह्याचा आधी सेन्स नव्हता की
कसं तोंड उघडलं की मी कशी दिसणार आहे, किंवा कसं एक्सप्रेशन किंवा स्लो मोशनमध्ये काय केल्यावरती चांगलं दिसतं, किंवा तुमचा फेस किंवा तुमचा अँगल स्लो मोशनमध्ये किंवा रेग्युलर ह्याच्यामध्ये कसा चांगला दिसेल. कारण एक्सप्रेशन्स बरोबर यू हॅव टू लुक आफ्टर युअर स्टेप्स ऑल्सो, युअर आउटफिट ऑल्सो. तुम्ही कसे दिसताय, मग तुम्ही किती स्पीडनी किंवा किती जोर लावून ती स्टेप करताय, ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होत असतात. तर ह्या गोष्टी मी प्रॅक्टिसने शिकले आणि तेव्हा मला असं हे असं असतं, अच्छा. राईट. कॅमेराच्या बाबतीत ते सगळं जमणं हे कधी झालं, डू यू रिमेंबर? मला असं वाटतं अजूनही शिकते, कारण आय डोंट हॅव इट ऑल फिगर्ड आउट ॲट ऑल. जरी असं दिसत असलं तरीही अजूनही मला कधी डेड एंड्स येतात, कधी कधी मला काही डिसिजन्स घ्यायला खूप वेळ लागतो किंवा विचार करायला लागतो किंवा समजत नाही. तर असं नसतं, इट्स अ लर्निंग प्रोसेस, इट्स अ कॉन्स्टंट प्रोसेस. आणि मला अजूनही होतं की नाही, सगळ्यामध्ये अजून बेटर होऊ शकतं. 100%. ॲब्सोल्युटली.